सर्वांना श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही हा आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत न चुकता ऐकलात तर तुमचेही जीवन चमत्कारिकपणे बदलून जाईल. आर्थिक संपत्ता व यशाची प्राप्ती होईल. तुम्ही तुमची 5 मिनिटं देवांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी खर्चित केलीत तर खूप काही अनमोल तुम्हाला प्राप्त होताना दिसेल. तुमच्या जीवनाला नवी दिशा भेटेल. तुम्ही सुद्धा देवांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी तयार असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ कमेंट करा आणि मनापासून श्रद्धेने ऐकून बघा. देव म्हणतात, बाळा, या जगात सर्व काही शक्य आहे. अशक्य असे काहीच नाही. कारण जर तू तुझ्या मनाशी पक्के ठरवले आहेस व त्या दिशेने तुझी वाटचाल प्रामाणिक असेल तर तुला हव्या असणाऱ्या गोष्टी तुला नक्कीच शक्य होतील. तू जे अनुभवण्यासाठी आतुर झाला आहेस तोही दिवस तुला लवकरच प्रत्यक्षात येताना दिसेल. बाळा, प्रार्थना कर. तुझे लक्ष केंद्रित कर. तुझे खरे हित कशात आहे? तुझ्यासाठी योग्य काय व कसे ते सर्व काही आम्हाला माहीत आहे. तुझ्या सर्व प्रार्थनेला उत्तर आमचे तुला मिळणार आहे. ज्या प्रश्नांनी तू इतका अस्वस्थ झाला आहेस, ज्या प्रश्नांची उत्तरे तू इतके दिवस शोधत आहेस, त्या प्रत्येक प्रार्थनेचा आम्ही स्वीकार करतो. तुझ्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची वेळ आता जवळ आली आहे. घाबरू नको बाळा. जे काही आहे ते स्वीकारण्याची तयारी नेहमीच ठेव. आमच्या आशीर्वादावर विश्वास ठेव. कारण विश्वास असेल तरच या आशीर्वादांना सुद्धा मोल आहे. येथे प्रत्येक गोष्ट विनामूल्य मिळत नाही, पण देवांचे आशीर्वाद मात्र तुला आमच्याकडून प्रेमरूपी देणगीच मिळत आहे. ती स्वीकार कर, त्याला जप. तुम्हालाही देवांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारात सहभागी व्हा. देव म्हणतात, बाळा, तुला परिपक्व व्हायचं असेल तर तुझ्या आजूबाजूला असणाऱ्या गरजू व्यक्तींना मदत कर. भुकेलेल्या अन्न व तहानलेल्यांना पाणी दे. मुक्या जनावरांवर व स्वतःच्या मुलाइतकेच निष्पाप प्रेम करून बघ. अनुभव तू स्वतः एकदा तरी घेऊन बघ. गरजू व्यक्तीला केलेले अन्नदान कधीच व्यर्थ जात नाही व देवांचे केलेले स्मरण कधीच वाया जात नाही. प्रत्येक शब्द आणि शब्दांचा हिशोब होतो. आम्ही सदैव तुझ्या बरोबर आहे. आमचे पूर्ण लक्ष तुझ्यावर आहे. लक्षात ठेव, आम्ही तुला निर्माण केले आहे. आमचे तुझ्यावर निस्वार्थी प्रेम आहे. तू फक्त दिवसातून एकदा जरी आम्हाला स्मरण करून आमचे नाम तुझ्या मुखातून निघाले तर तुझा दिवस सार्थकी जात असतो. तुमचे सुद्धा देवांवर निस्वार्थी प्रेम असेल तर आताच हो देवा, मी तुमच्यावर प्रेम करतो कमेंट करा आणि देवांचे नाम नेहमी घेत राहा. देव म्हणतात, बाळा, आम्ही सर्व काही ठीक करेन, पण तुलाही आता बदलावे लागेल. क्षमा स्वीकारावी असे वाटत असेल तर क्षमा करायला शिक. प्रेम हवं असेल तर प्रेम द्यायला शिक. माफ करायला हवं व तुझी चूक असेल तर माफीसुद्धा मागायला अजिबात संकोच मनात ठेवू नकोस. भिवू नकोस. आम्ही तुझ्या प्रत्येक चांगल्या कर्मात तुला मदतच करू.
श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.